हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 18 जून 2024च्या। फर्स्ट आहे, दरवर्षी 17 जून रोजी जगभरात वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठी जागतिक दिन साजरा केला जातो। सेकंड आहे, सिरिल रामफोसा यांची दक्षिण आफ्रिका देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे। थर्ड आहे, दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत आफ्रिकी नॅशनल काँग्रेसला 40% मते मिळाली। नंतर फोर्थ आहे, 2024 साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बाल साहित्य पुरस्कार भारत सासने यांना जाहीर झाला आहे। नंतर फिफ्थ आहे, भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे। नंतर आहे सिक्स, 2024 साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार देवीदास सौदागर यांना जाहीर झाला आहे। सेवंथ, देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे। नंतर एट्थ आहे, साहित्य अकादमीच्या वतीने 2024 साठी 24 भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। नंतर नाइन्थ आहे, 2024 साठी साहित्य अकादमी या इंग्रजी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार के व्यंकटेश यांना जाहीर झाला आहे। नंतर 10th आहे, मराठी भाषेतील युवा देवीदास सौदागर हे धाराशिव जिल्ह्याशी संबंधित आहेत। नंतर आहे, भारतीय महिला टेनिस संघाने ब्रिक्स स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे। नंतर आहे, ब्रिक्स स्पर्धा 2024 हे रशिया देशातील कझान येथे पार पडत आहे। नंतर आहे, उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे देशातील सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नंतर आहे, युरो चषक फुटबॉल स्पर्धा जर्मनी या देशात आयोजित करण्यात आली आहे। नंतर आहे, कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल या राज्याच्या सरकारला तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यात 1% म्हणजे 1% आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहे। नंतर आहे, महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास परिषद कोल्हापूर येथे होणार आहे। नंतर जपान या देशात स्ट्रेप्टोकोकस टॉक्सिक शॉक सिंड्रोम नावाचा आजार आढळून आला आहे। नंतर भारत देश खोल समुद्रातील मोहीम राबवणारा 6वा देश ठरणार आहे। नंतर 19 आहे, अ फ्लाय ऑन द RBI वॉल हे पुस्तक अल्पना किलावाला यांनी लिहिले आहे। नंतर 20 नंबर, ICC T20 क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानने आयर्लंडचा 3 विकेट्सनी पराभव केला आहे। नंतर आहे, हिंदी लेखक गौरव पांडे यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 मध्ये प्रदान करण्यात येणार आहे। नंतर 22 नंबर, जगातील सर्वोत्कृष्ट 10 शाळांमध्ये मध्य प्रदेशातील 2 CMRI शाळांची निवड करण्यात आली आहे। नंतर 23 नंबर, US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमची 7वी वार्षिक लीडरशिप समिट वॉशिंग्टनमध्ये सुरू होणार आहे। नंतर 24 नंबर, भारतीय हवाई दलाच्या तुकडीने रेड फ्लॅग 2024 या सरावात यशस्वीपणे सहभाग घेतला आहे। नंतर 25 नंबर, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांची संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या प्रेरणास्थळचे उद्घाटन केले। नंतर 26 नंबर, भारत आणि कंबोडिया दरम्यान पहिली थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे। नंतर आहे, भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने त्यांचे आत्मचरित्र आय हॅट द स्ट्रीट्स अ कट्टी क्रिकेट स्टोरी प्रकाशित केले आहे। नंतर 28 नंबर, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने भारतीय सीमाशुल्काच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीविरोधात मोहीम सुरू केली आहे। नंतर 29 नंबर, मानव किंवा AI द्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक होण्याचा धोका आहे, ते रद्द केली पाहिजेत असे इलॉन मस्क यांनी सांगितले आहे। नंतर 30 नंबर, भारतातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद दिल्लीच्या मंगेशपूरमध्ये 52.3 अंश सेल्सिअस झालेली आहे। डेट आहे 29 मे 2024 रोजी। नंतर आहे 31 नंबर, स्मृती मानधना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 7000 धावा पूर्ण करणारी भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे। नंतर 32 नंबर, 2024 मध्ये इटली 7व्यांदा G7चा अध्यक्ष झाला आहे। नंतर 33 नंबर, G7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका यांचा समावेश आहे। जगाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 45% आणि देशातील एकूण लोकसंख्येच्या 10%
प्रतिनिधित्व हे 7 देश करतात. आता G7 खूप चर्चेत आहे, त्यामुळे G7 जे काही कंट्रीज आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ट्रिक्सनुसार ट्रिक्स आहे ज्यूस लक्षात ठेवायचं. ज्यूसची स्पेलिंग आहे JUICE. आता जे वरून जपान आणि जर्मनी लक्षात ठेवा. जे वरून, यू वरून USA, नंतर आय वरून इंडिया, ओके, आणि सी वरून कॅनडा, यू वरून 2 देश आहेत, इंग्लंड आणि इटली, हे 2 देश आहेत. पूर्ण 7 कंट्रीज असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल VIP ऑफिसर्स क्लब. ओके, थँक्यू.